नमस्कार, मी सारांश धनंजय सोनार, अमळनेर. गरुड भरारी प्रतिष्ठान आयोजित बोध महामानवांच्या विचारांचा शोध स्वतःचा या उपक्रमाद्वारे प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित दीपस्तंभ चरित्रवनातील आनंद यात्रा या पुस्तकातील थोर दार्शनिक न्यायमूर्ती रानडे हा सदर लेख श्राव्य स्वरूपात आपणासमोर ठेवत आहे. थोर दार्शनिक न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे 1842 ते 1901 हे एक थोर दार्शनिक होते. या प्रज्ञावंतांची अनेक विषयातील गती पाहून लोकमान्य म्हणाले होते, सर्वज्ञ सही माधव. या सर्वज्ञाच्या ठाई एक प्रकारची सहृदयता होती. पराकोटीचे आस्तिक्य हा त्यांचा स्थायी भाव होता. मात्र हे आस्तिक्य एका तत्ववेत्याचे होते. विश्व हा एक विराट ग्रंथ आहे. या ग्रंथात परमेश्वराचे मनोगत व्यक्त झाले आहे असे ते म्हणत. या मनोगताच्या अभ्यासाचे 3 मार्ग रानडे यांनी सुचविले आहेत. निराग्रही बुद्धीने केलेले निसर्ग निरीक्षण हा झाला पहिला मार्ग. यातून विज्ञान वाढीस लागते. सृष्टीक्रमाप्रमाणे ऐतिहासिक घटनांचाही एक क्रम असतो. या घटनांचा पट उलगडून पाहिला तर त्यातून नियतीच्या संकल्पाचे प्रगटीकरण झालेले आढळते. व्यक्तिमत्वाच्या ठाई आढळणारी आंतरिक नैतिक प्रेरणा हे ईश्वर निर्मित जीवन ग्रंथातील महत्वाचे पान आहे. विज्ञान, इतिहास आणि अंतःकरण प्रवृत्ती यांच्या साहाय्याने ईश्वरी योजनेतील सार्वत्रिक आणि नित्यन्याय अभ्यासने हे विचारवंतांचे आद्य कर्तव्य आहे. तोच ज्ञानीजनांचा मोक्ष आहे अशी रानडे यांची भूमिका होती. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आणि कर्तृत्वाच्या विविध प्रांगणात रानडे यांची नानाविध रूपे प्रगट झाली. महाराष्ट्रभर त्यांनी संस्थांचे जाळे विणले आणि त्यातून कार्यकर्त्यांचे मोहोळ निर्माण झाले. नामदार गोखले यांनी त्यांची तुलना नभोमंडळातील ग्रहांना तेजोदान करणाऱ्या सूर्याशी केली आहे. ज्या संस्थांच्या जडणघडणीत रानडे यांचा मोठा वाटा होता त्यांचे नामावली उच्चारण्यासाठी हाती जपमाळच घ्यावी लागेल. वसंत व्याख्यानमाला, हेमंत व्याख्यानमाला, वक्तृत्वोत्तेजक सभा, डेक्कन सभा, पुणे नगर वाचन मंदिर या सर्व संस्थांना नवारूपाला आणण्याचे श्रेय रानडे यांना द्यावे लागेल. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेतही रानडे यांचा सहभाग होता. आजन्म सरकारी नोकरीत राहूनही आपला राष्ट्राभिमान निष्कलंकित ठेवणारे आणि निर्भयतेने व निस्पृहतेने अखंड समाजसेवा करणारे रानडे हे असामान्य कोटीतील पुरुष होते. न्यायमूर्ती हे एक उदारमतवादी तत्वज्ञ होते. माणूस हे त्यांच्या चिंतनाचे, विवेचनाचे आणि योजनांचे लक्ष होते. माणसाच्या सर्जन क्षमतेचा व उपक्रमशीलतेचा विकास हेच त्यांचे प्राप्तव्य होते. ते म्हणत, मानवाची बुद्धी प्रथम मुक्त झाली पाहिजे, त्याची कर्तव्यनिष्ठा उन्नत झाली पाहिजे, त्याच्या सर्व शक्ती परिणत झाल्या पाहिजेत, मानवी प्रतिष्ठेचे उज्जीवन आणि उन्नयन घडले पाहिजे. हे सर्व घडावे यासाठी धर्मकारण, राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांची परस्पर पूरकता विचारात घ्यावयास हवी. ही सर्व एकाच जीवनाची अविभक्त आणि अतूट अशी अंगे आहेत. या सर्वांचे समतोल विकसन समाजाच्या सर्वांगीण सुधारणेसाठी आवश्यक आहे. असा एक लोकभ्रम आहे की माणसाने एकाच वेळी एकच काय ते करावे, पण समग्र जीवनाची परस्पर संलग्न अशी ही अंगे परस्परांना प्रभावित केल्याशिवाय राहू शकत नाहीत, ती अविभक्त राहू शकत नाहीत असे रानडे यांचे मत होते. न्यायमूर्ती रानडे यांनी समाजाच्या अवनतीची आणि भाग्योदयाची मूलग्राही मीमांसा केली आहे. भारतीयांच्या अधोगतीची कारणे शोधताना न्यायमूर्ती म्हणतात, जीवन व्यवहारात विवेकबुद्धीची पदोपदी प्रतारणा करणे, कुठल्या तरी अभिनिवेशाच्या आहारी जाणे, नैतिक प्रेरणेपेक्षा पक्ष, संघटना आणि नेतृत्व यांच्या दबावाखाली राहणे, आपल्या प्रापंचिक आणि ऐहिक उत्कर्षाकडे दुर्लक्ष करणे, व्यावसायिक नैपुण्याविषयी उदास राहणे, प्रगत राष्ट्राकडे पाठ फिरवून आपल्या कोशात अडकून पडणे, जाती व वर्ण, स्त्री व पुरुष असले कृत्रिम, अनैसर्गिक आणि अक्षम्य भेद निर्माण करणे, या लोकप्रवृत्तीमुळे आपले अधःपतन घडले.
या कारणांचे आकलन आणि निर्मूलन शक्य आहे असे न्यायमूर्ती मानत समाज सुधारणा घडू शकते आणि शकेलही. या सुधारणेचा मार्ग कोणता? न्यायमूर्ती म्हणतात, क्रांतीने सुधारणा घडू शकते, पण त्यात पडझड आणि मोडतोड फार होते. कायद्याने ती घडवून आणता येते. विवेक आणि परंपरा यांचा आश्रय घेऊनही ती करता येते. रानडे यांचे परंपरेविषयीचे प्रेम पाहून कोणी त्यांना पुनरुज्जीवनवादी म्हणत. रानडे यांची या संदर्भातील भूमिका न कळल्याचा हा परिणाम आहे. परंपरा हा शब्द समाज जीवनातील सातत्य आणि अखंडत्व सूचित करतो. समाज हा मानवी देहाप्रमाणे बदलत राहतो, पण ज्याप्रमाणे व्यक्तीची अस्मिता या बदलातही स्थिर राहते, त्याप्रमाणे समाजाची अस्मिता परंपरेच्या रूपात टिकून राहते. तिच्यातील सत्वांश सांभाळून समाज सुधारणा घडवून आणणे सोपे आहे. प्राप्त संदर्भांशी अनुरूप असणारी परंपरा जरूर जतन करावी. कोणतीही सुधारणा ही वाटते तेवढी आमूलाग्र नसते. काही विशुद्ध पण विस्मृत तत्वांचे ते पुनर्प्रगटीकरण असते. 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. त्याबरोबर सामाजिक सुधारणेसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्यात आले. सामाजिक परिषद असे नामाभिधान प्राप्त झालेली ही संस्था रानडे यांच्या मार्गदर्शनाने चालत राहिली. दरवर्षी काँग्रेसच्या अधिवेशनाबरोबरच ही परिषदही भरत असे. देशभर वाहणारे सुधारणेचे सर्वशक्ती प्रवाह एकत्रित आणावेत आणि त्यातून एखादा कार्यक्रम उभा करावा अशी या मागची भूमिका होती. सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनात न्यायमूर्तींनी केलेली भाषणे ही त्यातील विचार सौंदर्य आणि भाषा सौंदर्य यामुळे संस्मरणीय ठरत. इसवी सन 1896 मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या अधिवेशनात राज्य या संकल्पनेचा परामर्श घेताना न्यायमूर्ती म्हणाले, द स्टेट आफ्टर ऑल एक्झिस्ट ओनली टू मेक इंडिव्हिज्युअल मेंबर्स कंपोजिंग इट नोबलर, हॅपियर, रिचर and more perfect in every attribute with which we are endowed. रानडे हे न्यायमूर्ती होते. कायदा या विषयाचे अधिकारी अभ्यासक होते. ते म्हणत, कायदा म्हणजे बुद्धिनिष्ठ, विवेकी, सार्वत्रिक आणि शाश्वत अशी अधिसत्ता होय. असा कायदा अस्तित्वात येण्यासाठी सामाजिक सत्सद विवेक बुद्धी जागी झाली पाहिजे. त्यापूर्वी लोकशाही समाज अस्तित्वात येणे हिताचे असते. अनेकदा राजकीय स्वातंत्र्य प्राप्त होऊनही सामाजिक स्वातंत्र्य लाभत नाही. ही दुरावस्था भारताच्या वाटेला येऊ नये म्हणून रानडे प्रयत्नशील होते. क्षणोक्षणी स्वराज्य आणि स्वातंत्र्य यांचा उद्घोष करणे आणि समाजाच्या खालवलेल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे हे धोरण न्यायमूर्तींना मान्य नव्हते. राममोहन रॉय यांनी प्रस्तुत केलेल्या सामाजिक सुधारणांचा प्रार्थना समाजाच्या माध्यमातून न्यायमूर्तींनी पुरस्कार केला. त्यांनी जातीयता निषिद्ध मानली, बालविवाहाला विरोध केला, विधवा विवाहाला उत्तेजन दिले. विद्यापीठांनी आपले पुरस्कार अविवाहितांनाच द्यावेत असाही विचार मांडला. असामान्य बुद्धिमत्ता, अविरत उद्यमशीलता, उच्च धार्मिक वृत्ती या गुणविशेषांनी संपन्न असे व्यक्तिमत्व रानडे यांना लाभले होते. कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका टाळणारे ते एक नेमस्त होते. जीवनाच्या सर्व अंगांची सुधारणा घडली पाहिजे असा आग्रह धरणारे ते एक प्रागतिक होते. नैतिक प्रेरणांना प्रामाण्य देणारे ते एक पारमार्थिक होते. महात्मा गांधी यांनी धरलेला साधन सूचितेचा आग्रह अर्थात प्युरिटी ऑफ मीन्स, गोपाळ कृष्ण गोखले यांचा राजकारणाचे अध्यात्मीकरण अर्थात स्पिरिच्युअलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा विचार म्हणजे न्यायमूर्तींच्या विचारांचा पुनरुच्चार होता. न्यायमूर्तींनी प्रार्थना समाजाचे नेतृत्व केले. ब्राह्मो समाजाच्या घटनेतील आणि तत्वज्ञानातील त्रुटी दूर केल्या. भागवत धर्मीय संतांची आणि प्राचीन भारतीय ऋषींची साधना आणि उपासना हा प्राचीन प्रवाह प्रार्थना समाजाच्या अंगणात आणला. इतिहास या विषयाचे रानडे यांना विशेष आकर्षण होते. त्यांना अभिप्रेत असणारे इतिहासाचे असे एक मर्म होते. इतिहास म्हणजे घटनांचा दिशाविहीन, अंध आणि अर्थशून्य प्रवाह नव्हे. ईश्वरी शक्तीच्या अधिपत्याखाली आकाराला येणारा तो एक प्रकल्प आहे, संकल्प आहे. या संदर्भात आपल्या 2 ज्वलंत जीवननिष्ठांची रानडे यांनी वारंवार वाच्यता केली आहे.
भारत ही जगाची उद्धार भूमी आहे आणि या उद्धार कार्याचे कंकण नियतीने भारतीयांच्या हाती बांधले आहे. मराठ्यांचा, महाराष्ट्राचा आणि शिवछत्रपतींचा इतिहास हा काही पाश्चिमात्यांनी टवाळीचा विषय केला होता. याबाबत निर्भत्सनेचा सूरही काही लेखकांनी काढला होता. न्यायमूर्तींनी शिवछत्रपतींना न्याय दिला. शिवाजी हा बहुत जनांसी आधारू, निश्चयाचा महामेरू म्हणून ओळखला जाणारा दिव्य दृष्टीचा नेता होता. आपल्या पाठीशी आदिशक्ती उभी आहे, आपले स्वराज्य कारण हा श्रींचा आदेश आहे, या उदात्त स्फूर्तीने भारलेला तो एक युगपुरुष होता. त्याच्या जीवन कार्याला प्रारंभ होण्यापूर्वी संत मंडळाने लोकमानसाचे संस्करण केले होते. समाजातील क्षात्रशक्ती सेवा धर्माच्या रूपाने परकीयांच्या दारी उभी होती. ती जागी झाली होती. अगोदरच बरेच काही घडून गेले आणि मग क्षितिजावर स्वराज्याचे निशाण फडकले. राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथातील रानडे यांचे प्रमुख प्रतिपाद्य हेच होते. न्यायमूर्तींचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला. त्यांनी इहलोक सोडला तो 1901 मध्ये. तेव्हा ते मुंबईत होते. त्यांच्यावर शालेय संस्कार झाले ते कोल्हापुरात. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानचे कारभारी दाजी कृष्ण पंडित यांच्या हाताखाली जबाबडीस म्हणून काम करीत होते. पंचगंगेचा प्रसन्न परिसर, शेजारी ज्योतिबाचा डोंगर, नगरात घडणारा राजकुटुंबाचा वावर, खानदानी वातावरणात चालणारा देवधर्माचा जागर, या सर्वांचा परिणाम रानडे यांच्या व्यक्तिमत्वावर झाला. धीरगंभीर, आत्मलीन आणि ईश्वरनिष्ठ अशा या महापुरुषाच्या चरित्राचा पाया एका ऐतिहासिक नगरात घातला गेला. 1851 मध्ये इंग्रजी शिक्षणासाठी रानड्यांनी नाना मोरोजी यांनी काढलेल्या शाळेत पदार्पण केले. जुन्या वळणाच्या त्यांच्या आईने इंग्रजी शिक्षणाला हरकत घेतली. मुलाला या शिक्षणापासून परावृत्त करण्यासाठी तिने 3 दिवस अन्नपाणी वर्ज्य केले. इंग्रजी शिक्षणामुळे मुले बहकतात, बिघडतात, बेताल होतात, वाया जातात अशी या माऊलीची ठाम समजूत होती. केवळ वडिलांच्या निर्धारामुळे रानडे यांना पुढे शिकता आले. वडिलांचा हा करारी स्वभाव पुढे त्यांना लग्न प्रसंगी नडला. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर वडिलांच्या आग्रहास्तव लगेच दुसरा विवाह करावा लागला. समाज सुधारणेचे ब्रीद सोडून विधवेऐवजी एका अल्पवयीन कुमारिकेशी विवाहबद्ध व्हावे लागले. अनेकांनी या वर्मावर बोट ठेवले, मर्मावर घाव घातले. मुखवटे धारण न करता जगणाऱ्या या मनस्वी पुरुषाला या तत्वच्युतीबद्दल तीव्र दुःख झाले. 1856 मध्ये म्हणजे स्वातंत्र्य समरापूर्वी 1 वर्ष रानडे मुंबईत येऊन दाखल झाले. एल्फिस्टन हायस्कूलचे ते विद्यार्थी झाले. 1 वर्षात तिथला अभ्यासक्रम पुरा करून एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. 1859 मध्ये मुंबई विद्यापीठाने मॅट्रिक्युलेशनची प्रथमच परीक्षा घेतली. मोजक्या विद्यार्थ्यांच्या या पहिल्या तुकडीत रानडे होते. त्यानंतर पायरी पायरीने पुढची परीक्षा देणारी ही पहिली वहिली तुकडी तशीच पुढे सरकत गेली. गुणक्रमाने रानडे अग्रभागी राहिले. 1862 मध्ये BA, 1865 मध्ये MA, 1866 मध्ये LLB झाले. 1858 ते 1866 या काळात रानडे वाचनात गढून गेले होते. इंग्रजी ग्रंथांनी त्यांच्या पुढे विशाल ज्ञानभांडार उघडे केले होते. रानडे ग्रंथ वेडे झाले होते. त्यांच्या अवधान मंदिरात एक एक ज्ञानयोगी प्रगट होत होता. रानड्यांच्या पदरी आपल्या व्यासंगाचे दान टाकत होता आणि त्यांच्या बौद्धिक श्रीमंतीत भर टाकून अंतर्धान पावत होता. यात कोण कोण होते? मॅकोले, गिबन, बकल, बेगन, ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्सस, ह्यूम, ॲलम, कोलरिज, लिंगार्ड, ल्युईस असे हे विचारवंतांची मांदियाळी होती. मनाने व्यास वाल्मिकींच्या आश्रमात राहणारे, ज्ञानेश्वर तुकारामांच्या दिंडीत असणारे रानडे बुद्धीने या दिग्गजांच्या परिवारात नांदत होते. आतून वाढत होते, बाहेरून घडत होते. स्वतंत्रपणे दिलेल्या ऑनर्सच्या परीक्षेसाठी रानडे यांनी 25,000 पृष्ठे वाचल्याची नोंद आहे. अनेक परीक्षात रानडे यांना प्रथम श्रेणीचे आणि ऑनर्सच्या परीक्षेत मात्र द्वितीय श्रेणीचे यश मिळाले. तरी त्यांचा आदर्श उत्तरपत्रिका विदेशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अवलोकनासाठी आवर्जून धाडण्यात आल्या. हा भारतीय विद्यार्थी विश्वाचा बहुमान होता. या मननशील विद्यार्थ्याने विद्यार्जनाच्या काळात मारलेली ही मजल पाहून मती कुंठित होते.
नानाविध विषयांच्या व्यासंगाचे पाणी व्यक्तित्वाच्या मुळाशी पोहोचल्यावर जीवन वृक्षाला सर्वज्ञतेची पालवी फुटणारच. रानडे लहानपणी शीघ्रकोपी होते, पण मोठ्या निग्रहाने आपल्या रागाला आवर घालून चित्ताचे संस्करण करून मनोजय साधून ते शांत स्वभावी झाले. माणूस प्रयत्नाने स्थितप्रज्ञ होऊ शकतो याचा पुरावा म्हणून या चरित्राकडे पाहावे लागेल. या व्यक्तिमत्वाचे मूलद्रव्य हे मुळातच तोलामोलाचे असावे लागते हेही ध्यानात घ्यावे लागेल. 1875 ते 1901 हा प्रदीर्घ कालखंड रानडे युग म्हणून ओळखला जातो. आपले आचार, विचार आणि उच्चार यांनी अवघे राष्ट्र प्रभावित करणारी व्यक्ती ही एक शक्ती असते. नामदार गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु मानले जातात. रानडे हे गोखल्यांना गुरुतुल्य वाटत. रानडे, गोखले, गांधी हे तत्वनिष्ठेचे एक घराणे होते. रानडे यांच्या लौकिक जीवनाचा आलेख पाहिला तर त्यांचे अलौकिकत्व ध्यानी येते. 1862 मध्ये इंदू प्रकाश या साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे ते संपादक होते. 1868 मध्ये एल्फिस्टन कॉलेजमध्ये इतिहास आणि इंग्रजी या विषयांचे ते प्राध्यापक झाले. 1871 ते 78 या काळात पुणे येथे, 1878 ते 81 या वर्षात नाशिक धुळे भागात ते न्यायाधीश होते. न्यायमूर्ती तेलंगांच्या निवृत्तीनंतर 1883 ते 1901 या 8 वर्षांच्या कालावधीत ते हायकोर्टाचे न्यायाधीश झाले. काही काळ ते भाषांतरकार अर्थात ट्रान्सलेटर म्हणून सरकार दरबारी काम पाहत होते. अनेक सार्वजनिक संस्थांचे ते अध्यक्ष किंवा सचिव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते एक श्रद्धास्थान होते. प्रत्येक विषयावर परखडपणे मतप्रतिपादन करणारे बाबासाहेब रानडे यांच्याविषयी म्हणाले होते, ज्ञानाची व्याप्ती, दृष्टीचा टप्पा, सुज्ञतेचा आवाका या बाबतीत रानडे यांची बरोबरी करू शकणारा माणूस भारताच्या इतिहासात दुर्मिळ मानावा लागेल. कोणत्याही युगातील मानदंडाने मोजले तरी रानडे हे महापुरुष ठरतात. रानडे यांच्या ठायी आढळणारा नैतिक अंत प्रेरणेचा प्रकर्ष पाहून त्यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हटले जात असे. हा अभिप्राय सार्थ आहे. 1886 मध्ये महात्मा गांधी यांनी रानड्यांना प्रथमच पाहिले. या प्रथम भेटीत महात्माजी त्यांना पाहून प्रभावित झाले. विचार विनिमयासाठी गेलेले गांधीजी निशब्द झाले. काही दिवसांनी ही आठवण सांगताना गांधीजी म्हणाले, मी अनेक मोठी माणसे जवळून पाहिली, त्यापैकी कोणीही रानड्याने एवढे वाटले नाही. रानडे मला हिमालयाप्रमाणे भव्य आणि उत्तुंग वाटले. ही भव्यता जशी वादातीत तशीच शब्दातीत होती. महात्माजींनी इंग्रजांना चालते व्हा असे म्हटले. ते 1942 हे वर्ष होते. इंग्रजी राज्याच्या पावलांनी भारताला आवश्यक असणारे काही विचार देशाच्या दिशेने चालत आले असे रानड्यांना वाटले. ते अर्धशतकापूर्वी ईश्वर निर्मित इतिहास क्रमाने वाटेला आलेले हे वरदान होते असे न्यायमूर्ती म्हणाले. महापुरुषांच्या व्यक्तिमत्वात आणि धारणेत भिन्नत्व असू शकते हेच खरे. न्यायमूर्तींच्या दृष्टीने इंग्रजांचे भारतात येणे आवश्यक होते. महात्मा गांधींच्या दृष्टीने इंग्रजांनी भारतातून जाणे आवश्यक होते. या दोन्ही आग्रहातील सत्याचे अंश सारखेच ग्राह्य मानावे लागतील. न्यायमूर्तींचे सार्वजनिक जीवन हे पारदर्शक असल्यामुळे ते सर्वकाळ सर्वांपुढे राहिले, पण त्यांचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवन निकटवर्तीयांनाच दिसले आणि कळले. रमाबाई रानडे यांनी सांगितलेल्या आठवणी हृद्य आहेत. त्या लिहितात, रानडे फक्त 4.5 तास झोपत, पहाटे 3:30 वाजता उठत आणि 2 तास ईश्वर चिंतन करीत. त्याच वेळी तुकारामांचे अभंग किंवा संस्कृत वेचे गुणगुणत. सकाळी 5:30 पासून रात्री 11 पर्यंत हायकोर्टाचे किंवा सार्वजनिक काम करण्यात दंग असत. रानड्यांच्या घरात 30-40 माणसे होती. त्यांची विधवा बहीण दुर्गाबाई हट्टी आणि संतापी होती. रानड्यांची सावत्र आई आणि वडीलधाऱ्या काकी त्यांच्याजवळ असत. त्या दोघींना रानडे मातोश्री म्हणत. त्या कधी रानड्यांना काही बोलल्या तर रानडे एका अक्षरानेही त्यांची अवज्ञा करीत नसत. वडीलधाऱ्यांना उलट बोलणे रानड्यांना माहीत नव्हते. रमाबाईंचा रानड्यांशी विवाह झाला तेव्हा त्या 11 वर्षांच्या होत्या. पुरत्या निरक्षर होत्या. रानड्यांनी त्यांना शिकवले आणि एका कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वात त्यांचे रूपांतर केले. रानडे आणि रमाबाई वरच्या मजल्यावरच्या खोलीत विश्रब्धतेने वावरत. रमाबाईंना सगळा दिवस तळमजल्यावरच्या पुराणमतवादी आणि आग्रही महिलांच्या सहवासात काढावा लागत असे.
साक्षरतेचे पाठ सहज गिरवण्यासाठी लोटता लोटता पुढे आलेला छापील कागदाचा तुकडा उचलून रमाबाईंनी पाहिला तरी घरातून आवाज येई, आपल्यावरच्या खोलीत जा, तेथे वाचा किंवा नाचा, आमच्या पुढे वाचन हा आमचा अपमान आहे. पुण्यासारख्या शहरात रानड्यांसारख्या कुटुंबात स्त्री जन्माची ही कहाणी अशी होती. रानड्यांचे मित्र तोलामोलाचे होते. डॉक्टर भांडारकर, लोकहितवादी, सार्वजनिक काका, नामा परमानंद, बा मोडक हे त्यांचे मित्र होते. त्यांना प्रिय असणाऱ्या ज्येष्ठात दादाभाई नवरोजी होते, तर कनिष्ठात न्यायमूर्ती तेलंग होते. विवेकानंदांचे एक हितचिंतक शंकर पांडुरंग पंडित जेव्हा आजारी पडले तेव्हा न्यायमूर्तींनी त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले आणि स्नेहभावनेने त्यांची सेवा शुश्रूषा केली. रानडे यांचे जवळचे मित्र ग वा जोशी यांनी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख केला आहे. तो रानड्यांचा स्थायी भाव होता. दिवसाच्या प्रत्येक प्रहरी रानड्यांना असे जाणवत असे की आपण सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान अशा प्रभूच्या कृपाछत्राखाली आहोत. आपले प्रत्येक काम हे ईश्वराच्या आज्ञेने आपण करीत आहोत. टिळक आणि रानडे यांच्यातील वृत्तीभेद उघड होते. मतभेद तीव्र होते, पण परस्परांची योग्यता ती जाणून होते. नामदार गोखले एकदा आपल्या विद्यापीठातील पदवीधरांचा दर्जा घसरत चालल्याची खंत व्यक्त करताना म्हणाले, रानडे भांडारकर यांची उत्तुंगता आता कोठेच दिसत नाही. त्यांचा परिणाम पदवीधरांच्या पिढीवर झाला आहे. यावर टिळक म्हणाले, येत्या 100 वर्षात तरी रानड्यांच्या योग्यतेचा बुद्धिमंत आपणास भेटण्याची शक्यता नाही. रानडे गेले. टिळक अस्वस्थ झाले. त्यांनी केसरीच्या अग्रलेखात लिहिले, 19व्या शतकाच्या पूर्वार्धात पुणे शहरावर सर्व बाबतीत सर्वत्र प्रेतकळा आली होती. तीच सगळ्या महाराष्ट्राची स्थिती होती. महाराष्ट्र देश म्हणजे त्यावेळी हाडामासाचा एक थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्यास कोणत्या रीतीने उब दिली असता तो पुन्हा सजीव होईल याचा रात्रंदिवस विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास सजीव करण्याचा दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरता जीवापाड मेहनत जर कोणी केली असेल तर ती प्रथमतः माधवरावांनीच असे म्हटले पाहिजे. लोकमान्यांनी सर्वज्ञ या संज्ञेने ज्यांचा गौरव केला ते न्यायमूर्ती रानडे मानव कुलभूषण होते. मनपूर्वक धन्यवाद.